आणि आता महत्त्वाच्या बातम्या पाहूयात। आदित्य ठाकरेंचं अजित पवारांना पत्र। वरळी कोळीवाड्यामधील जेट्टीची दुरावस्था झाली असल्यामुळे कोळी बांधवांना अडचणींचा सामना करावा लागतो। त्यांची गैरसोय दूर होण्यासाठी पुनर्बांधणी करण्याकरता अजित पवारांना आदित्य ठाकरे यांचं पत्र। मुंबईमध्ये मुजोर रिक्षा टॅक्सी चालकांना दणका। आरटीओ कार्यालयाकडे गेल्या वर्षी 1163 तक्रारी। सर्वाधिक तक्रारी ताडदेव आरटीओकडे। 25 लाखाचा दंड वसूल। सायंद रेल्वे पुलाच्या पाडकामाला वेग। रविवारच्या मेगा ब्लॉकच्या दरम्यान पुलावरील 7 गर्डर हटवले। ऐरवान संपलेल्या ब्रिटिशकालीन पुलाच्या पुनर्बांधणीचं काम युद्ध पातळीवर सुरू। गोरेगाव पत्राचाळमधील माडाच्या पुनर्विकसित सी विंग इमारतीचं होणार ऑडिट। इमारतीच्या कामाच्या दर्जावर रहिवाशांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित। बीजेटीआय या स्वायत्त संस्थेच्या माध्यमातून स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे मुंबई हायकोर्टाचे निर्देश। फेसबुक इंस्टाग्राम पोस्टवर ठाणे पोलिसांची करडी नजर। ठाणे पोलीस ठाण्यामध्ये वर्षभरामध्ये 22 गुन्ह्यांची नोंद। धार्मिक तेढ निर्माण करण्याच्या पोस्ट टाकल्यास कडक कारवाईचा इशारा। माडाच्या घराच्या किमती कमी होणार। किमतीचे नवे सूत्र ठरवण्यासाठी त्रिसदस्यीय समितीची नेमणूक। समिती 3 महिन्यामध्ये उपाध्यक्षांकडे अहवाल सादर करणार। माडाचे नुकसान न होता स्वस्त घर देण्याचा प्रयत्न। भिडे पूल आजपासून वाहतुकीसाठी बंद। पुणे मेट्रो डेक्कन स्थानकाला जोडणाऱ्या पादचारी पुलाच्या कामाच्या निमित्तानं पूल 1.5 महिना बंद असेल। वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे। पिंपरी चिंचवड पालिकेची अनधिकृत नळ जोडणीवर थेट विद्युत मोटार जोडणाऱ्या 60 जणांवर दंडात्मक कारवाई। पाणीपुरवठा विभागाच्या भरारी पथकाने केली कारवाई। मोहीम सुरूच राहणार असल्याची पालिकेची माहिती।